शेअर मार्केट समाधान या युट्यूब चॅनलवरती आपलं मी सर्वांचं स्वागत करतो। आज आपण मूलभूत शब्दावली या ठिकाणी पाहणार आहोत। शेअर मार्केटमध्ये काम करताना आपल्याला अनेक शब्द आपल्या कानावरती पडतात किंवा आपण ते वाचतो। त्या शब्दांचा अर्थ आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे आणि यासाठी आपण आज ते शब्द पाहणार आहोत की ते शब्द कोणकोणते आहेत। त्या अगोदर या ठिकाणी मी जो अगोदरचा व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर निश्चितपणे आपण या अगोदरचा व्हिडिओ पहा। त्यामध्ये आपण स्पॉट मार्केट म्हणजे काय, फ्युचर मार्केट म्हणजे काय आणि ऑप्शन मार्केट म्हणजे काय असतं हे सर्व मी शिकवलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला हे माहिती असणे गरजेचे आहे। आपण हा व्हिडिओ पाहिला नसेल तर निश्चितपणे हा व्हिडिओ पहा। तर चला आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करतो। बुलिश, बेरिश, लॉंग आणि शॉर्ट हे शब्द आपल्याला वारंवार कानावरती पडत असतात आपल्या किंवा आपण वाचत असतो। याचा अर्थ काय ते माहिती असणे आपल्याला गरजेचे आहे। बुलिश आणि बेरिश पाहूया। बुल मार्केट म्हणजे तेजी तर बेअर मार्केट म्हणजे मंदी असे म्हटले जाते। जेव्हा शेअर बाजारात तेजी असते तेव्हा मार्केट बुलिश आहे असे म्हणतात, तर शेअर बाजारात घसरत असते किंवा मंदी असते तेव्हा बेरिश मार्केट आहे असे म्हटले जाते। या ठिकाणी पाहू शकता, ज्यावेळेस मार्केट अप ट्रेंडला असते म्हणजे मार्केट वर जात असते त्यावेळेस त्या मार्केटला बुलिश मार्केट असे म्हटले जाते। त्यावेळेस जी पोझिशन असते त्याला लॉंग पोझिशन असे म्हटले जाते। त्याचबरोबर ज्यावेळेस मार्केट डाऊन ट्रेंडला असते, मार्केट खाली येत असते, मार्केट खाली पडत असते त्या मार्केटला आपण बेरिश मार्केट असे म्हणतो। बेरिश मार्केटमध्ये आपण शॉर्ट पोझिशन घेत असतो। या ठिकाणी पाहू शकता, जर आपल्याला लॉंग पोझिशन घ्यायची असेल तर ज्यावेळेस मार्केट बेरिश असतं त्या बेरिश मार्केटमध्ये ज्यावेळेस मार्केट त्याच्या अगदी कमीत कमी किमतीला असतं त्यावेळेस आपण खरेदी करतो आणि मार्केट वरती गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण त्याच्या अगदी ज्यावेळेस मार्केट टॉपला असतं त्यावेळेस आपण सेल या ठिकाणी करतो, त्याला आपण लॉंग पोझिशन असं आपण म्हणतो। अगदी याच्यात विरुद्ध ज्यावेळेस मार्केट टॉपला असतं त्यावेळेस आपण एखादा शेअर या ठिकाणी शॉर्ट पोझिशन घेतो आणि शेअर एखादा पुट ऑप्शन आपण या ठिकाणी बाय करतो किंवा एखादा शेअर आपण सुरुवातीला या ठिकाणी सेल करतो आणि मार्केट डाऊन झाल्यानंतर या ठिकाणी आपण बाय करतो, तर याला आपण शॉर्ट पोझिशन असे म्हणतो। हे कसे शक्य आहे? जेव्हा एखादा गुंतवणूकदार झडीवर डाव खेळतो त्याला शॉर्ट सेलिंग असे म्हणतात। म्हणजेच आपण दोन प्रकारे या ठिकाणी मार्केटमध्ये पैसे कमवू शकतो। ज्यावेळेस मार्केट अप ट्रेंडला असतं म्हणजेच मार्केट बुलिश असतो त्यावेळेस आपण लॉंग पोझिशन घेतो। लॉंग पोझिशन म्हणजेच आपण सुरुवातीला बाय करतो आणि नंतर सेल करतो किंवा आपला स्टॉप लॉस हिट झाला तर आपण मार्केटमधून बाहेर पडतो। त्यानंतर ज्यावेळेस मार्केट बेरिश असतं म्हणजेच मार्केट खाली पडत असतं त्यावेळेस आपण शॉर्ट पोझिशन घेतो। शॉर्ट पोझिशन मध्ये प्रथम आपण सेल करतो आणि नंतर आपण बाय करतो। दुसरे म्हणजे आपण स्टॉप लॉस हिट झाला आपला तर आपण बाय करून या ठिकाणी मार्केटमधून बाहेर पडू शकतो। म्हणजेच आपण सुरुवातीला बाय करू शकतो, नंतर सेल करू शकतो किंवा सुरुवातीला सेल करू शकतो नंतर बाय करू शकतो, त्याचबरोबर बाहेर पडू शकतो। दुसरे म्हणजेच बुलिश मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो, त्याचबरोबर बेरिश मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो। या ठिकाणी दोन्ही प्रकारे आपण मार्केटमधून पडणाऱ्या मार्केटवरती सुद्धा पैसे कमवू शकतो आणि वर जाणाऱ्या मार्केटवरती म्हणजेच बुलिश मार्केटवरती सुद्धा आपण पैसे कमवू शकतो। त्यानंतर आपल्याला नेहमी कानावरती पडणारे शब्द म्हणजे इक्विटी मार्केट, डेरिव्हेटिव्ह मार्केट, कमोडिटी मार्केट आणि करन्सी मार्केट। मग हे इक्विटी मार्केट कशाला म्हणायचं, डेरिव्हेटिव्ह मार्केट कशाला म्हणायचं, करन्सी मार्केट आणि कमोडिटी मार्केट कशाला म्हणायचं याविषयी आता आपण पाहणार आहोत। इक्विटी मार्केट म्हणजे काय? इक्विटी समजून घेणे आपल्याला महत्वाचे आहे। इक्विटी अशा फंडाचा समावेश असतो ज्यामध्ये शेअरधारक कंपनीमध्ये गुंतवणूक करतात आणि त्याद्वारे कमावलेल्या निश्चित प्रमाणात नफा ते पुढील तेजी आणि विस्तारासाठी कंपनीद्वारे ठेवले जातात। या ठिकाणी पाहिलं, इक्विटी मार्केट थोडक्यात सांगायचे झालं जे प्रायमरी मार्केटमध्ये शेअर खरेदी केले जातात
ते शेअर सेकंडरी मार्केटमध्ये पुन्हा विक्री त्याची केली जाते आणि ज्या ठिकाणी विक्री केली जाते त्या मार्केटला आपण इक्विटी मार्केट असे म्हटले जाते. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह मार्केट. आता इक्विटी मार्केटमध्ये कंपनीचे शेअर आपण खरेदी किंवा विक्री करू शकतो. त्याच प्रकारे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स आपण खरेदी विक्री करू शकत नाही. तर डेरिव्हेटिव्ह हे फायनान्शियल कॉन्ट्रॅक्ट आहे, ते जे फॉर्मल एक्सचेंजवर किंवा ओव्हर द काउंटर ओटीपी मार्केटमध्ये ट्रेड केले जातात. डेरिव्हेटिव्हचे मुख्य दोन प्रकार आहे, एक तर फ्युचर आणि दुसरा ऑप्शन. म्हणजे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये कंपनीचे जे काही ऑप्शन आहेत ते आपण या ठिकाणी बाय किंवा सेल करू शकतो. या ठिकाणी आपण प्रथम पाहिलं की इक्विटी मार्केटमध्ये कंपनीचे शेअर आपण खरेदी किंवा विक्री करू शकतो आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये कंपन्यांचे जे काही ऑप्शन आहेत ते आपण या ठिकाणी खरेदी किंवा विक्री करू शकतो. तर ऑप्शन मध्ये फ्युचर आणि ऑप्शन असे दोन प्रकार पडतात. डेरिव्हेटिव्ह मार्केट अगदी साध्या आणि सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर या ठिकाणी मी एवढंच सांगेन की एखाद्या कंपनीचा शेअर आपल्याला जर घ्यायचा असेल, तो फ्युचर मध्ये जर आपल्याला त्याचा बाय करायचा असेल तर फक्त 10 ते 20% रक्कम आपण या ठिकाणी भरून तो शेअर बुक करतो. तर ह्या बुक केलेला जो काही शेअर आहे तो त्या शेअरला आपण डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये तो मोडतो, म्हणून याला डेरिव्हेटिव्ह मार्केट असे म्हटले जाते. त्यामध्ये फ्युचर आणि ऑप्शन असे दोन प्रकार आहेत. त्यानंतर कम्युनिकेटिव्ह मार्केट. तुम्हाला माहितीच आहे कंपनीचे शेअर खरेदी आणि विक्री इक्विटी मार्केटमध्ये होते आणि त्याचे जे काही ऑप्शन आहेत ते डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये खरेदी आणि विक्री केले जाते. त्यामध्ये फ्युचर आणि ऑप्शन असे दोन प्रकार पडतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी कम्युनिकेटिव्ह मार्केटमध्ये आपण जर पाहिलं तर ज्या वस्तू किंवा मूल्य वजन किंवा मापाने ठरवले जातात. म्हणजे कोणतीही वस्तू असो त्या वस्तूला वजन असते आणि त्याचं काहीतरी माप असतं, 1 किलो असतो, 1 ग्रॅम असतो किंवा जे काही माप असते त्याने ते ठरवले जातात, त्यामध्ये समावेश होतो. या सर्व वस्तूंना कम्युनिकेटिव्ह मार्केट असे म्हटले जातात. थोडक्यात सांगायचं तर ज्या वस्तूंना मूल्य असतं, वजन असतं आणि त्यांची खरेदी विक्री ज्या मार्केटमध्ये केली जाते त्या मार्केटला कम्युनिकेटिव्ह असे मार्केट असे म्हटले जाते. मग त्यामध्ये प्रथम धातू आहेत. धातूमध्ये सोनं आहे, चांदी आहे, निकेल आहे, जस्त आहे, कॉपर आहे, अशा अनेक प्रकारचे धातू आहेत की ज्यांची खरेदी किंवा विक्री ही कम्युनिकेटिव्ह मार्केटमध्ये केली जाते. त्यानंतर कच्चे तेल. आपण जर पाहिलं जे आपण तेल आयात करतो ते कच्चे तेल असते आणि त्याची खरेदी विक्री सुद्धा कम्युनिकेटिव्ह मार्केटमध्ये केली जाते. त्याचबरोबर ऊर्जा साधने असतील, मसाले असतील, नैसर्गिक वायू असतील किंवा इतर अनेक गोष्टी आहेत की ज्या कृषी निगडीत आहेत, त्या वस्तूंची सुद्धा खरेदी किंवा विक्री कम्युनिकेटिव्ह मार्केटमध्ये केली जाते. त्यानंतर करन्सी मार्केट. करन्सी मार्केट पाहिलं तर या ठिकाणी दोन देशांच्या वेगवेगळ्या करन्सी असतात, तुम्हाला माहितीच आहे. जर आपल्या इंडियाची जर करन्सी पाहिली ती म्हणजे रुपीज आहे, म्हणजेच INR. INR ही आपल्या इंडियाची करन्सी आहे. त्याचबरोबर जर आपण अमेरिकेची जर करन्सी पाहिली तर ती डॉलर आहे, बरोबर, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मग या दोन देशांची जे काही करन्सी आहे त्या करन्सी पेअर मध्ये खरेदी किंवा विक्री होते, त्याला करन्सी मार्केट असे म्हटले जातात. मग ते दोन देश कोणतेही असो जाते. मी जर पाहिलं थोडक्यात करन्सी एक्सचेंज नेहमी जोडीमध्ये होते. फॉरेक्स मार्केटला तुम्हाला एक करन्सी खरेदी करणे आणि दुसरी करन्सी विक्री करणे आवश्यक आहे. उदाहरणासाठी जर पाहिलं तर USD INR ही एक करन्सी आहे, USD ही जी आहे अमेरिकेची आहे करन्सी, INR ही इंडियाची करन्सी आहे. अशा अनेक करन्सी पेअर आहेत की ज्यांची खरेदी किंवा विक्री आपण करू शकतो आणि त्याद्वारे करन्सी मार्केटमध्ये आपण चांगला नफा कमवू शकतो. आतापर्यंत आपण काय शिकलो ते पाहणार आहोत. या ठिकाणी आपण बुलिश मार्केट काय असतं, त्याचबरोबर बेरिश मार्केट काय असतो आणि ट्रेंड काय असतो हे आपण माहिती करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर लॉंग पोझिशन कशाला म्हणतात, शॉर्ट पोझिशन कशाला म्हणतात आपण तेही शिकलेलो आहे. इक्विटी मार्केट कशाला म्हणतात याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. कम्युनिकेटिव्ह मार्केट कशाला म्हणतात त्याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. डेरिव्हेटिव्ह मार्केट कशाला म्हणायचं तेही आपण माहिती पाहिलेली आहे आणि करन्सी मार्केट म्हणजे नक्की काय असतं हे आपण पाहिलेलं आहे. त्यापैकी महत्वाचं इक्विटी मार्केट म्हणजे या ठिकाणी कंपनीचे जे काही शेअर आहे त्यांची खरेदी आणि विक्री होते.
कम्युनिटी मार्केटमध्ये जर पाहिलं तर आपण जे काही वस्तू आहेत, सोनं असतील, चांदी असतील, त्याचबरोबर नैसर्गिक वायू आहे, यांची जी काही खरेदी विक्री होते ती कम्युनिटी मार्केटमध्ये होते. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये कंपनीचे जे काही शेअर आहे त्या शेअरची फ्युचरमध्ये जे काही खरेदी विक्री होते, मग त्यांचे जे काही ऑप्शन असतात, पुट ऑप्शन असतील किंवा कॉल ऑप्शन असतील, त्यांची खरेदी विक्री ही डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये होते. त्याचबरोबर करन्सी मार्केटमध्ये दोन देशांच्या ज्या काही करन्सी असतात त्यांच्यामध्ये नेहमीच या ठिकाणी चढ उतार होत राहतो. कधी इंडियाची जी काही करन्सी आहे INR त्याची प्राइस वाढत असते, किंवा जी काही विदेशी करन्सी आहे जसे अमेरिकेचे डॉलर आहे तर त्याची प्राइस कमी जास्त होत राहते. किंवा इतर देशांची जर पाहिलं, जपान झालं, जर्मनी झालं, किंवा इतर अनेक देश आहेत त्यांची करन्सी आणि इंडियाची करन्सी यांच्यामध्ये सुद्धा ही खरेदी विक्री होत असते. आणि ही खरेदी विक्री सुद्धा या ठिकाणी करन्सी मार्केटमध्येच केली जाते. तर मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत आहे, कारण आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला म्हणून मी आपलं पुन्हा स्वागत करतो.